गुड मॉर्निंग मित्रांनो, तुमचं सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे। बरेच दिवसानंतर आपण आज ब्लॉग बनवत आहोत आणि आपण आहोत परभणी जंक्शनच्या प्लॅटफॉर्म नंबर 2वर आणि या ठिकाणी आपण प्रवास करणार आहे परभणी ते बँगलोर। आणि बघायला गेलं तर आपण याआधी पण परभणी ते बँगलोर ब्लॉग बनवला होता, पण त्यावेळेस आणि यावेळेसमध्ये आपण काही स्टेशन वगैरे नाही दाखवणार। याच्यामध्ये तुम्हाला मी काही माहिती सांगेल। हा छोटासा ब्लॉग राहील, जसं हे काही यामध्ये तुम्हाला मी रेल्वे स्टेशन वगैरे कवर केलेले काही दाखवणार नाही। आणि ट्रेन सध्या ही बँगलोर SBC न जाता अलीकडे असणारं रेल्वे स्टेशन तिथपर्यंत चालली आहे। ती कोणते आहे काय हे मी तुम्हाला हळूहळू पुढे मी सांगत। चला, आता वाजलेले 7:18 गाडीचा टाईम बघायला गेलो परभणीहून 7:35 आहे। वयाचा विषय नाही। आज माझ्या लग्नाला 17 वर्ष झाली। कधीच मान झालं नाही कधी उभं आज उद्या बसलेला आज उद्या काय नशीब रानात काम करता नाही मित्रांनो, बघायला गेलं तर आपली ट्रेन ही परभणी जंक्शनहून 7:37 निघाली आणि आता आपण पोहोचत आहोत बघा गंगाखेड रेल्वे स्टेशनला। आता वाजले 8:09 आणि आपली ट्रेन आलेली प्लॅटफॉर्म नंबर 2वर आणि एकवर आहे बघा ही गुंटूर एक्सप्रेस। हे बघा 1 नंबर प्लॅटफॉर्मवर गुंटूर एक्सप्रेस, जी की आता परभणीला चालली आहे। आणि गंगाखेड प्लॅटफॉर्म नंबर 2। सांगितल्यानुसार आपण हा गाडीचा ब्लॉग बनवलेला आहे याआधी, पण आता बनवायचं कारण असं आहे की ही ट्रेन SBC बँगलोरला न जाता ही गाडी चाललेली आहे सध्या यशवंतपूरला। आणि बघायला गेलं तर ट्रेनवर पण लिहिलं आहे नांदेड टू यशवंतपूर। आणि आम्ही चाललो आहे तर तेव्हा ही गाडी बहुतेक पुढे कॅन्सल केलेली म्हणतात, यशवंतपूरला जाणार नाही। तर एअरलॉकुम नावाचं जे रेल्वे स्टेशन आहे तिथपर्यंत जाणार आहे। सकाळी किती वाजता पोहोचणार काय हे काही नाही, आणि काही वेगळं असेल दाखवण्यासारखं तर ते मी तुम्हाला दाखवलं। चला मित्रांनो, आपण पोहोचलो आहोत परळी रेल्वे स्टेशनला। या ठिकाणी इंजिन वगैरे चेंज होईल आणि गाडी इथून 15 ते 20 मिनिटात निघेलच। मित्रांनो, आपण पोहोचलो आहोत विकाराबाद जंक्शनला। तसं परळी निघाल्यानंतर तुम्हाला सांगितलं होतं की आपण तिथं 9:30 वाजता निघालो परळीहून आणि आता वाजलेले आहेत विकाराबादला 1:41 या ठिकाणी आपली ट्रेन पोहोचली आहे प्लॅटफॉर्म नंबर 1वर। आता गाडी जवळपास इथं 10-15 मिनटं थांबल आणि त्यानंतर इथून लोकल रिव्हर्स झाल्यानंतर गाडी आपली पुन्हा बँगलोरच्या दिशेने जाणार आहे। मित्रांनो, आता वाजलेले आहेत 5 आणि आपण विकाराबादून निघाल्यानंतर आलेलो आहोत वाडी जंक्शनच्या पुढे निघालेलो आहे, कारण की पहिले वाडीला स्टॉप होता आणि आता या वाडी जंक्शनचं जे बायपास होतं तिथं स्टॉप कॅन्सल झालेला आहे। आणि हा रूट बघू शकता, हा आहे मुंबई चेन्नई रूट, म्हणजे सोलापूर ते चेन्नई बँगलोर रूट। इकडे जो आहे रूट हा जातो चेन्नई बँगलोर रूट आणि हा आहे सोलापूर पुणे मुंबई रूट। आणि आपल्याकडे ट्रेन येत आहे चेन्नई दिशेनं आणि आपली ट्रेन हळूहळू स्लो होत एकदम स्टॉप झालेली आहे। तुम्हाला सांगितल्यानुसार आपण चाललेलो आहे बँगलोरला।
तर ही ट्रेन म्हणतात बँगलोरला कॅन्सल झालेली, बँगलोरच्या अलीकडंच यशवंतपूर किंवा त्याच्याही अलीकडे एक जंक्शन आहे, त्या ठिकाणी बहुतेक ही गाडी जाईल म्हणून असं दाखवते व्हिडिओज मध्ये ट्रेनवर. पण रेल्वे डिपार्टमेंटकडून कोणताही मेसेज नाही आलेला आहे. आणि आम्ही बुक करताना आम्हाला यशवंतपूरच दाखवलेलं आहे, परभणी ते यशवंतपूर. बघूया कुठपर्यंत जाते काय ते तुम्हाला मी दाखवलंच. WAP4 ही आहे नांदेड रायचूर आपली, जे की परभणी येणारी, नांदेड रायचूर जाणारी. ती आता रायचूरहून परभणीला चाललेली ही ट्रेन आहे मित्रांनो. मित्रांनो आपण पोहोचलो आहोत आता सध्या मंत्रालयम रोड रेल्वे स्टेशनला. आणि आपली गाडी या ठिकाणी 7:40 प्लॅटफॉर्म नंबर 1 वर आलेली आहे. मित्रांनो गुड मॉर्निंग. आणि आपण पोहोचलो आहोत यशवंतपूर जंक्शनला. आपली गाडी प्लॅटफॉर्म नंबर 7 वर आली होती आणि या ठिकाणी गाडी 3:33 पोहोचलेली आहे. जसं की बघायला गेलं तर अजून इथून जवळपास 90 दिवस ही गाडी आपली SBC बँगलोर सेंटरला जाणार नाही. फक्त यशवंतपूरपर्यंतच आपली ही नांदेड बँगलोर गाडी धावणार आहे. यासाठी आपण खास ब्लॉग बनवलेला आहे. हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला काय आहे मला नक्कीच कळवा. चला मित्रांनो भेटूया आपण नवीन ब्लॉगमध्ये.